सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत। आणवोपायाचं 5वं सूत्र आपण पाहतोय। नाडी संहार भूतजय भूत कैवल्य भूत पृथक्त्वानी। नाडी संहार म्हणजे नाडीतून वाहणाऱ्या प्राणाचा लय। ज्या 72,000 नाड्या आहेत त्याच्यातून ही प्राणशक्ती वाहत असते। तर इथे सांगितलं आहे की त्याच्यामधून जो प्राण वाहतो आहे त्याचा पण लय करायचा। मग भूतजय, पंचभूतांवर जय किंवा ताबा मिळवायचा। भूत कैवल्य म्हणजे मनाची उपरती करायची। आणि भूतपृथक्त्व म्हणजे पंचभूतांपासून निराळेपणा। हळूहळू जे आपलं मी देह आहे किंवा या जीवाचे देहाशी तादात्म्य आहे त्या जीवाला तू तो नाहीस अशी भावना कल्पना करून करून आपल्याच देहापासून कसे वेगळे होता येईल ते या सूत्राने सांगितले आहे। हा जो निराळेपणा पाहिजे योग्याला यायला तो भावनेच्या साहाय्याने प्राप्त करा। चिंतनाने तो साधा। भावना करा की तू निराळा आहेस। तुझे देह मन बुद्धी तुझे विकार हे सगळं काही निराळे आहे, तू नाहीस तो। सुषुम्ना नाडीमध्ये प्राणलय करायचा, पंचभूतांवर विजय मिळवायचा, मनाची उपरती साधायची आणि पंचमहाभूतांपासून निराळेपणा असं या गोष्टी योग्यानी भावनेच्या साहाय्याने प्राप्त करायच्या। योगी जर व्हायचे तर त्याला भावना कल्पना बुद्धी याचा विलास साधलाच पाहिजे। आपले गुरुदेव हे सूत्र स्पष्ट करताना पुढे म्हणतात की योग्याने डाव्या पायाच्या बोटांमध्ये जो वायू आहे त्या वायूवर जर धारणा केली किंवा नाभीमध्ये जो अग्नी आहे त्याच्यावर धारणा केली किंवा कंठामध्ये जे पृथ्वी तत्व आहे त्यावर धारणा केली किंवा उदरामध्ये जे जलतत्व आहे त्याच्यावर धारणा केली किंवा मस्तकावर किंवा शिखेवर जे आकाश तत्व आहे त्याच्यावर धारणा केली तर अतींद्रिय सिद्धी प्राप्त होतात। म्हणजेच काय, पंचमहाभूतांवर जय म्हणा किंवा ताबा म्हणा मिळवता येतो। कशाने? अशा या धारणा केल्या तर शांभवपायामध्ये किंवा गुरुकृपांकित सहज योगामध्ये हे सगळे सहज होते। तर आणवोपायात मुद्दाम साधना करून घ्यावे लागते। ज्या साधकाला मग तो हठयोग असो किंवा आपला गुरुकृपांकित जो योग आहे तो असो, पण हे जेव्हा साध्य होतं तेव्हा सिद्धी या मिळणारच। परंतु नाडी संहार भूतजय भूत कैवल्य भूतपृथक्त्व यांनी ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या अज्ञानाच्या आवरणामुळे होणाऱ्या असतात। हे योगाच्या व्यायामामुळे म्हणा किंवा क्रिया ज्या होतात त्यामुळे या सिद्धी मिळतील। पण योग्याला आत्म्याचं ज्ञान कुठे झाले आहे अजून, तेव्हा त्या सिद्धी आत्मबोधामुळे प्राप्त झालेल्या नाहीयेत, त्या योगामुळे होत आहेत। आणि जे परमसत्याचे ज्ञान झालंय म्हणून झाल्या असंही नाही। आणि म्हणून ती धोक्याची सूचना द्यायला पुढील सूत्र काय म्हणतंय ते पुढे पाहू। सद्गुरुनाथ महाराज की जय।